Hello friends, I am Umesh Sirgagi, lecturer at SPM पॉलिटेक्निक कुमटे सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू ड्रिलिंग म्हणजे ड्रिलिंग मशीनबद्दल इंट्रोडक्शन आपण पाहिलेलं आहे. तसेच मेन पार्ट्स ऑन ड्रिलिंग मशीन आणि त्याचा फंक्शन म्हणजे ड्रिलिंग मशीनवरती कोणकोणते पार्ट्स असतात किंवा कोणकोणते कॉम्पोनंट्स असतात आणि त्यांचं फंक्शन काय आहे याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ ड्रिलिंग मशीन म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कोणकोणत्या टाईपचे ड्रिलिंग मशीन्स अवेलेबल असतात किंवा असतात आणि त्यांचं फंक्शन काय आहे, म्हणजे ते कोणत्या पर्टिक्युलर ऑपरेशनसाठी किंवा कोणत्या पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी ते यूज करतात त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिला आहे पोर्टेबल ड्रिलिंग मशीन. तुम्ही ह्या फिगरमध्ये बघू शकता पोर्टेबल ड्रिलिंग मशीन म्हणजे काय. पोर्टेबल ड्रिलिंग मशीन is operated with the easy and anywhere workshop. It is used for the drilling a hole on a workpiece in any position which cannot be drilled in the standard drilling machine. म्हणजे पोर्टेबल ड्रिलिंग मशीन जो आहे तो तुम्ही कुठेही ड्रिल करण्यासाठी इझिली यूज करू शकता. म्हणजे कोणत्याही पर्टिक्युलर लोकेशनसाठी तुम्ही आता मॅक्सिमम तुम्ही बघू शकता की रेग्युलर यूजमध्ये तुम्ही इवन घरात देखील जिथे प्लंबरिंगचं काम वगैरे करताना किंवा तुम्ही वायरिंगचं वगैरे तुम्ही काम करत असताना तुम्ही मॅक्सिमम जे ड्रिल मशीन यूज करता तो ड्रिल मशीन तुम्ही इथं बघू शकता. यालाच पोर्टेबल ड्रिल मशीन असे म्हणतात. तर याचा पर्पज काय हो, तर एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनला तुम्हाला होल करायचा असेल की जो होल तुमचा जो स्टँडर्ड्स ड्रिल मशीन असतात, तुमचे स्टेशनरी ड्रिल मशीन असतात त्यामुळं ते पॉसिबल नसतो. तर अशा वेळी कोणत्याही लोकेशनला, जॉबच्या कोणत्याही लोकेशनला किंवा कोणत्याही पोझिशनला तुम्ही हा जो पोर्टेबल ड्रिलिंग मशीन आहे याच्या सहाय्याने तुम्ही ड्रिल करू शकता. सपोज तुम्हाला एका भिंतीवरती ड्रिल करायचं असेल तर तुम्ही या पोर्टेबल ड्रिलिंग मशीनने तुम्ही ड्रिल करू शकता. तर पण याचं लिमिटेशन एकच आहे की हा जो ड्रिल मशीन आहे तो अप टू 12 to 18 mm पर्यंतच डायमीटरचा ड्रिल करू शकतो. अप टू 12 to 18 mm डायमीटरचा ड्रिल करू शकतो. तर तुम्ही बघू शकता. तर यामध्ये देखील दोन टाईपचे असतात. एक आहे हँड ऑपरेटेड आणि दुसरं आहे पॉवर ऑपरेटेड. आता हँड ऑपरेटेड म्हणजे तुम्ही हा जो आहे हा तुम्ही बेसिकली वुडवर्कसाठी जिथं लाकडावरती वगैरे ड्रिल करायचा असतो तिथं हा मोस्टली यूज केला जातो हँडवर्क. तर यामध्ये कसं असतो, तर यामध्ये ब्युअल मेकॅनिझम असतो, ब्युअल पिन मेकॅनिझम म्हणजे ब्युअल गेअर मेकॅनिझम असतो. त्यामुळे काय होतं, तुमचा जो ड्रिल टूल आहे तो ड्रिल टूल जेव्हा तुम्ही हा व्हील रोटेट करता बाय युझिंग द हँडल तेव्हा तुमचा ड्रिल बीट रोटेट होत असतो आणि तुम्ही फीड जे आहे तो बाय युझिंग मॅन्युअल हँड हाताने तुम्ही फीड देत असता. म्हणजे रोटेशन देखील तुम्ही हातानेच करत असता. मग त्यामुळे ब्युअल मेकॅनिझमवर जेव्हा तुम्ही हँडल रोटेट करता तर तुमचं ड्रिल बीट रोटेट होतो आणि तुम्ही याला दुसऱ्या हँडनी तुम्ही याला फ्रेस करत असता म्हणजे फीड देत असता. अशा पद्धतीनं हा हँड ड्रिल वर्क करतो. आणि जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक ड्रिल किंवा पॉवर ड्रिल बघता, पॉवर पोर्टेबल ड्रिल, तर यामध्ये एक सेल्फ म्हणजे यामध्ये एक मोटार दिलेला असतो टू ड्राईव्ह दी ड्रिल बीट किंवा ड्राईव्ह दी स्पिंडलला ड्राईव्ह करण्यासाठी तुम्हाला सेपरेट इलेक्ट्रिक मोटर दिलेला असतो. किंवा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जर बघितलात मॅक्सिमम इंडस्ट्रीमध्ये तर हा जो आहे हा न्यूमॅटिक ऑपरेटेड देखील असतो. म्हणजे जो तुमचा कॉम्प्रेसर एअर असतो कॉम्प्रेसर एअरवरती देखील तुमचा स्पिंडलला रोटेट केला जातो. तर अशा हे जो आहे जे म्हणजे पोर्टेबल ड्रिलिंग आहे म्हणजे याला कोणत्याही ठिकाणी तुम्ही मूव्ह करू शकता आणि कोणत्याही डिझायर्ड लोकेशनला तुम्ही याला ड्रिल करू शकता. तर हे झालं पोर्टेबल ड्रिल मशीनबद्दल. नेक्स्ट आहे सेन्सिटिव्ह ड्रिल मशीन. सेन्सिटिव्ह ड्रिल मशीन जर तुम्ही इथं बघू शकता फिगरमध्ये आहे सेन्सिटिव्ह ड्रिल मशीन. इट इज डिझायर्ड सेन्सिटिव्ह ड्रिल मशीन इट इज डिझाइंड फॉर द ड्रिलिंग अ स्मॉल होल ॲट अ हाय स्पीड लाईट वेट. म्हणजे हा जो आहे आज फक्त स्मॉल होलसाठी यूज केला जातो. त्याचे डायमेन्शन्स आहेत होलचे तुम्ही बघू शकता 1.5 mm to 15.5 mm म्हणजे 1.5 mm पासून ते तुम्ही 15.5 mmचा ड्रिल तुम्ही या सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीनवरती करू शकता. किंवा काही सुपर सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन असतील तर त्यामध्ये तुम्ही 0.35 mm देखील ड्रिल तुम्ही करू शकता. तर यामध्ये स्पिंडलचा जो स्पीड असतो तो खूप जास्त असतो, तो 20,000 पर्यंत असू शकतो.
म्हणजे 20,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 20,000पर्यंत असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुमचा स्पिंडल स्पीड असू शकतो. तर तुम्ही बघू शकता फिगरमध्ये तुमचं सेन्सिटिव्ह ड्रिल मशीन आहे. दी बेस ऑफ द मशीन इज मे बी माउंटेड ऑन बेंच ऑर फ्लोर. तुमचा जो बेस असतो हा बेस हा तुमचा फ्लोअरवरती म्हणजे जमिनीवरती देखील माउंट केलेला असतो किंवा काही ठिकाणी हा तुमचा टेबलवरती देखील माउंट असतो. तर याचा नेमका म्हणजे वैशिष्ट्य काय, देर इज अ नो अरेंजमेंट फॉर दी एनी ऑटोमॅटिक फीड फॉर दी ड्रिल स्पिंडल. दी ड्रिल इज फीड इन टू दी वर्क बाय प्युअरली हँड कंट्रोल. हा याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुमचं सेन्सिटिव्ह ड्रिलिंग असतो त्या मशीनमध्ये तुमचा जो फीडिंग मेकॅनिझम असतो, म्हणजे तुमचा जो स्पिंडल फीड करायचा असतो, स्पिंडल रोटेट होत असतो, तुम्हाला माहीत आहे कटर रोटेट होत असतो, पण तुम्हाला अलॉंग दी वर्क म्हणजे अगेन्स्ट दी वर्क तुम्हाला त्याला फीड देखील करायचा असतो फॉर कटिंग पर्पज. मग फीड करण्यासाठी तर सेन्सिटिव्ह ड्रिलमध्ये हा ऑटोमॅटिक नसतो, हा मॅन्युअली असतो. म्हणजे बाय युझिंग युअर हँड तुम्ही याला फीड करावा लागतो. म्हणजे तुम्ही तर बघू शकता इथं एक व्हील दिसत आहे. तर हा जो तुमचा स्पिंडल आहे, तर जेव्हा तुम्ही व्हील रोटेट करता यामध्ये रॅक अँड पिनियन मेकॅनिझम असतो. जसं तुम्ही याला रोटेट करता त्याद्वारे म्हणजे तुमचा जो स्पिंडल आहे तो वर्कच्या अगेन्स्ट फीड व्हायला चालू होतो. तर यामध्ये रॅक अँड पिनियन मेकॅनिझम असतो आणि तसेच तुमचा स्पायरल स्प्रिंग मेकॅनिझम देखील असतो, जेणेकरून तुम्ही याला रिलीज केल्यावरती तो लगेच म्हणजे रिलीज होऊ शकतो. तर याचा म्हणजे नेमका याचा उपयोग काय होतो, तर सेन्सिटिव्ह ड्रिलमध्ये जेव्हा तुम्ही हँडली म्हणजे हाताने जेव्हा तुम्ही याला फीड देत असता त्यावेळी तुम्हाला तो तुम्हाला जाणीव होत असतो की तुमचा ड्रिलिंग ऑपरेशन आहे तो कोणत्या पोझिशनपर्यंत आहे किंवा कोणत्या पर्टिक्युलर पोझिशनपर्यंत तुम्ही ड्रिल करत आहात. म्हणजे तुम्हाला हातावरती सेन्स होऊ शकतो की तुमचा जो ड्रिल बीट आहे तो ड्रिल बीट किती वर्कपीसच्या किती आतमध्ये पेनिट्रेट झालेला आहे किंवा तो वर्कपीसमधून तो पूर्ण एंटायर पास झालेला आहे का नाही, किंवा तुम्हाला लगेच जाणू शकतो की तो तुमचा जो टूल आहे तो कुठं जॅम झालेला आहे का. म्हणजे तुम्हाला सेन्स होऊ शकतो. आता जेव्हा तुम्ही फीड करत असता या व्हीलला तुम्ही जेव्हा रोटेट करत असता त्यावेळी तुम्हाला सेन्स होत असतो की ड्रिल बीट कोणकोणत्या पोझिशनीत जात आहे आणि तसेच जाताना म्हणजे ड्रिल बीट कुठं जॅम झालेला आहे का किंवा ड्रिल बीट पूर्ण एंटायर वर्कपीसच्या एंटायर लेंथमधून तो पास झालेला आहे का किंवा कोणत्या पोझिशनला तो थांबलेला आहे, ड्रिल बीट तुमचा जॅम झालेला आहे किंवा ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत का, हे तुम्हाला ऑटोमॅटिकली तर तुम्हाला हँड फीड जेव्हा तुम्ही करत असता त्यावेळी तुम्हाला जाणवत असतो. म्हणून याला म्हणजे तुम्हाला सेन्स होतो तुमचा जो तुम्ही ऑपरेशन करत आहात तुम्हाला ड्रिलिंग पोझिशन जो आहे तो सेन्स होत असतो यामध्ये. त्यामुळं याला सेन्सिटिव्ह ड्रिलिंग असे म्हणतात. तर याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की जेव्हा ड्रिल तुम्ही करत असता अचानकच तुम्हाला म्हणजे तुम्हाला जास्त फोर्स लावावा लागत असेल किंवा अचानक तुम्हाला जाणवतो की तुमचा ड्रिल बीट जो आहे तो जॅम झालेला आहे, मग तुम्ही लगेच जो आहे तो तुम्ही तुमचा जो स्पिंडल आहे तो त्याला रिलीज करता फीडपासून आणि तो म्हणजे ॲक्सिडेंटपासून जो तुमचा ड्रिल बीट आहे तो ब्रेक होण्यापासून तुम्ही त्याला अवॉइड करू शकता. तर त्यामुळे याला म्हणजे सेन्स करू शकता तुम्ही, म्हणून याला सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन असे म्हणतात. तुम्ही तर बघू शकता हँड फीड परमिट्स दी ऑपरेटर टू फील ऑफ द सेन्स ऑफ द प्रोग्रेस ऑफ द ड्रिल इन टू दी वर्क. म्हणजे तुम्ही कोणत्या कितपत तुम्ही ड्रिल केलेलं आहे हे तुम्हाला ऑपरेटरला सेन्स होत असतो तिथं. म्हणजे तुम्ही त्याचा प्रोग्रेस जो ड्रिलिंग प्रोग्रेस असतो तो तुम्ही प्रोग्रेस इथं तुम्ही म्हणजे सेन्स करू शकता, म्हणून याला सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन असे देखील म्हणतात. सो दॅट इफ ड्रिल बिकम अ वॉर्म आउट ऑर अ जॅम, म्हणजे वॉर्म आउट झालेलं असेल किंवा जॅम झालेलं असेल, an account of the pressure on the drill may be released immediately to avoid the breaking. म्हणजे ब्रेकिंग अवॉइड करण्यासाठी जेव्हा तुम्हाला जाम झालेला आहे वर्कपीस आहे तुमचा तो टूल आहे तो वर्कपीसमध्ये जाम झाला असं जेव्हा तुम्हाला जाणवतो किंवा तेव्हा तुम्हाला सेन्स होतो त्यावेळी तुम्ही त्यावरचा जो प्रेशर आहे तो तुम्ही रिलीज करता. त्यामुळं तुमचा जो ॲक्सिडेंट आहे म्हणजे तुमचा जो टूल ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत ते तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. तर हे झालं सेन्सिटिव्ह ड्रिल मशीनबद्दल. तर नेक्स्ट आहे आणि अजून एक जर तुम्ही अजून एक बघितलात की सेम अपराईट ड्रिल प्रेस म्हणून असतो. अपराईट ड्रिल प्रेस जो असतो तो देखील अपराईट ड्रिल प्रेस जो असतो अपराईट ड्रिलिंग मशीन तो देखील सेम सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीनवाने असतो. पण एवढाच की त्यामध्ये तुम्ही आता सेन्सिटिव्ह ड्रिल मशीनमध्ये बघू शकता तुमचा टेबल जो आहे तो टेबल
तुमच्या कॉलमच्या अलॉंग तो अप अँड डाऊन मोशन होऊ शकतो ॲज पर दी जॉब हाईट. म्हणजे जॉबच्या डिफरंट हाईटनुसार तो तुमचा टेबल आहे, जो तुमचा वर्क टेबल आहे, तो वर्क टेबल अप अँड डाऊन मोशन होऊ शकतो, ज्यामध्ये रॅक अँड पिनियन मेकॅनिझम असतो. तर तसेच जर तुम्ही अपराईट ड्रिलिंग प्रेस बघितलात तर त्यामध्ये काय असतं हो, तुमचा टेबल जो आहे तो एक हॉरिझॉन्टल आर्मवरती माउंट केलेला असतो. एक हॉरिझॉन्टल आर्म असतो, त्यावरती माउंट केलेला असतो. मग तो जो आर्म आहे तो आर्म 180 डिग्रीपर्यंत आर्कमध्ये तो अबाउट दी कॉलम तो आर्कमध्ये रोटेट होऊ शकतो. आणि तसेच त्यावरचा जो टेबल आहे याच्यावरती टेबल माउंट केलेला असतो. हा टेबल जो आहे हा 360मध्ये, हा जो टेबल आहे हा 360मध्ये रोटेट. तुमचा जो टेबल आहे हा टेबल 360 डिग्रीमध्ये रोटेट होऊ शकतो. मग याचा पर्पज काय हो, जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनला ड्रिल पाहिजे असेल जॉबच्या, तर त्या पर्टिक्युलर पोझिशनला तुमचा जो ड्रिल बिट आहे तो आणण्यासाठी तुम्हाला हा जो एंटायर तुमचा आर्म असतो, टेबलचा आर्म, तो तुम्ही 180मध्ये तुम्ही रोटेट करू शकता. ॲज वेल ॲज त्यावरचा जो टेबल आहे तो तुम्ही 360मध्ये रोटेट करू शकता. आणि तुम्हाला ज्या डिझायर्ड पोझिशनला ड्रिल पाहिजे त्या डिझायर्ड पोझिशन जो आहे तो तुम्ही या ड्रिल बिटच्या खाली आणू शकता आणि तुम्ही ड्रिलिंग करू शकता. तर नेक्स्ट टाईप आहे रॅडियल ड्रिलिंग मशीन. इट इज डिझाइन्ड फॉर द मीडियम टू लाईट हेवी वर्कपीस. म्हणजे हे जो आहे हा एकदम रिजिड असतो कन्स्ट्रक्शननी आणि मीडियम टू हेवी वर्कपीससाठी याचा यूज होतो. तर तुम्ही जर कन्स्ट्रक्शन बघू शकता रॅडियल ड्रिलिंग मशीनचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, रिजिड कन्स्ट्रक्शन. तर रॅडियल ड्रिलिंग मशीनमध्ये तुम्ही इथं बघू शकता, हा जो तुमचा पहिला बेस असतो, बेस हा जो आहे तुमचा फ्लोअरला कनेक्ट माउंट केलेला असतो आणि बेस जो आहे तो तुमच्या कॉलमला सपोर्ट केलेला असतो आणि बेसवरतीच स्लॉट्स असतात आणि त्यावरती टेबल माउंट केलेला असतो. म्हणजे जेव्हा तुमचा वर्कपीस म्हणजे लार्जर साईजचा असतो त्यावेळी जर ते टेबलवरती माउंट करता आलं नाही तर ते टेबल एलिमिनेट करून तुम्ही डायरेक्टली वर्कपीस जो आहे तो तुमच्या बेसला माउंट करू शकता बाय युजिंग दी क्लॅम्प्स आणि स्लॉट. मग जर तुम्ही तर बघू शकता तुमचा जो कॉलम आहे त्या कॉलमवरती हा जो हॉरिझॉन्टल मेंबर दिसत आहे तर याला आर्म असे म्हणतात. याला रॅडियल आर्म असे म्हणतात. तर हा जो रॅडियल आर्म आहे, हा रॅडियल आर्म जो आहे तो रॅडियल आर्म तुमच्या कॉलमच्या अलॉंग अप अँड डाऊन मोशन होऊ शकतो. म्हणजे डिझायर्ड हाईटचा म्हणजे डिफरंट हाईटचे जे वर्कपीस असतील त्या वर्कपीसच्या हाईटनुसार तुमचा जो कॉलम आहे, तुमचा जो आर्म आहे, हा आर्म अप अँड डाऊन मोशन होऊ शकतो. का म्हणजे यामध्ये टेबल जो आहे हा फिक्स असतो. तर याचा जो मोशन आहे हे कसा होतो, तर याच्यासाठी एक सेपरेट इथं मोटार दिलेला असतो. एक तर तो तुमच्या कॉलमच्या वरच्या साईडला असू शकतो, काही साईडला असतो. तर यामध्ये एक स्क्रू आणि नट मेकॅनिझम असतो. यामध्ये नट असतो आणि तो तुम्हाला स्क्रू दिसत आहे. तर जेव्हा मोटार इथं रोटेट होतो त्यावेळी तुमचा स्क्रूला रोटेट करतो आणि त्यामुळं नट एंगेज असल्यामुळे तुमचा जो आर्म आहे तो अप अँड डाऊन मोशन होऊ शकतो. म्हणजे आर्म जो आहे तो अप अँड डाऊन मोशन होतो. ज्या पद्धतीने तुम्हाला हाईट पाहिजे त्या पद्धतीनं जॉबच्या हाईटनुसार तो आपल्याला अप अँड डाऊन स्लाईड करता येतो. ॲज वेल ॲज तुमचा आर्म जो आहे तो कॉलमच्या ॲक्सिस अलॉंग द ॲक्सिस ऑफ द कॉलम तो रोटेट होऊ शकतो. म्हणजे हा जो कॉलम आहे याच्या अलॉंग तो रोटेट होऊ शकतो. आणि तसेच तुम्ही बघू शकता आर्मवरती तुम्हाला इथं गाईडवेज दिसत आहेत. म्हणजे आर्मवरती गाईडवेज प्रोव्हाइड केलेले असतात टू स्लाईड दी ड्रिलिंग हेड. हा जो ड्रिल हेड आहे, बॉक्स जो दिसत आहे याला ड्रिल हेड असे म्हणतात. यामध्ये तुमचे गेअर मेकॅनिझम वगैरे असतात की जे तुम्हाला डिफरंट ऑपरेशनसाठी डिफरंट स्पीड पाहिजे असतो स्पिंडलला. ते स्पीड मेंटेन करण्यासाठी यामध्ये डिफरंट गेअर मेकॅनिझम दिलेले असतात आणि जो तुमचा पॉवर ट्रान्समिशन असतो तो एंटायर पॉवर ट्रान्समिशन यामध्ये असतो. तर हा जो एंटायर सिस्टीम आहे, हा एंटायर सिस्टीम या गाईडवेजवरती स्लाईड होत असतो. म्हणजे तुम्हाला जर डिझायर्ड लोकेशनला तुम्हाला मशीनिंग करायचं असेल तर तुम्ही त्याला मूव्ह करण्यासाठी म्हणजे हा जो तुमचा स्पिंडल आहे तो पूर्ण एंटायर ड्रिल हेड आहे तो यावरती स्लाईड होत असतो. आणि म्हणजे यावरून तुम्हाला कळून येईल की तुमचा जो आर्म आहे तो अप अँड डाऊन मोशन होत आहे डिझायर्ड हाईटसाठी आणि तो रोटेट होत आहे. ॲज वेल ॲज तुमचा जो ड्रिलिंग हेड आहे तो स्लाईड होत आहे. म्हणून तुमचा जो एखाद्या पर्टिक्युलर पोझिशनला जर तुम्हाला मशीनिंग करायचं असेल तर तुम्ही या तिन्ही मोशनचं कॉम्बिनेशन करून तुम्ही कोणत्याही डिझायर्ड लोकेशनला तुम्ही
मोशनिंग करू शकता. दोज 3 मुवमेंट्स म्हणजे कोणकोणते हो, एक तर तुमचा अप अँड डाऊन मोशन आर्मचा आणि रोटेशनल मोशन आर्मचा आणि तुमचा जो ड्रिलिंग हेड आहे त्याचा स्लायडिंग मोशन. दोज 3 मुवमेंट इन अ रॅडियल ड्रिल मशीन when combined together permits the drill to be located at any desired position on the large workpiece. म्हणजे वर्कपीसवरती कोणत्याही डिझायर्ड पोझिशनला तुम्हाला जर ऑपरेशन पाहिजे असेल किंवा ड्रिल पाहिजे असेल तर त्या डिझायर्ड पोझिशनला तुमचा स्पिंडल आणण्यासाठी तुम्ही एकतर तुमचा आर्म जो आहे तो रोटेट होऊ शकतो अबाउट द कॉलम, तो स्लाईड होऊ शकतो अबाउट द कॉलम आणि तुमचा जो ड्रिल स्टॉक स्पिंडल आहे तो अलॉंग दी तुमचा जो आर्म आहे रॅडियल आर्म त्याच्या अलॉंग ते स्लाईड होऊ शकतो आणि तुम्हाला डिझायर्ड पोझिशनला तुम्ही ड्रिल करू शकता. हे झालं रॅडियल आर्मबद्दल. नेक्स्ट टाईप आहे गँग ड्रिल मशीन. तुम्ही फिगरमध्ये बघू शकता गँग ड्रिल मशीन या पद्धतीनं तुम्हाला दिसेल. तर when number of single spindle drilling machine column are placed side by side, one on the common base and have a common work table, the machine is known as the gang drilling machine. म्हणजे तुम्ही गँग ड्रिलिंग मशीनमध्ये काय होतं, तुमचे जे कॉलम्स असतात ड्रिलिंग मशीनचे कॉलम ते एकमेकांच्या साईड बाय साईड ठेवलेले असतात. साईड बाय साईड तुम्ही तर बघू शकता हा एक कॉलम म्हणजे साईड बाय साईड एकमेकांच्या साईडला ते ठेवलेले असतात डिझायर्ड गॅपमध्ये. आणि तुम्ही बघू शकता तुमचा जो बेस असतो तो कॉमन असतो. यांचा सगळ्यांचा जो बेस असतो तो कॉमन असतो आणि जे वर्क टेबल असतो हा देखील कॉमन असतो. तर अशा वेळी म्हणजे तो तुमचा स्पिंडल आहे ते स्पिंडल सेपरेट स्पिंडल असतात पण त्यांचा वर्क टेबल जो असतो ड्रिलिंगचा तो कॉमन असतो आणि तुमचा जो तुमचा बेस असतो तो देखील कॉमन असतो. तर याला गँग ड्रिलिंग असे म्हणतात. तर यामध्ये 4 ते 6 ड्रिलिंग स्पिंडल तुम्हाला दिसू शकतात. म्हणजे इथे 4 आहेत तर असे 6-7 असे नंबर ऑफ तुम्हाला ड्रिलिंग स्पिंडल्स तुम्ही पाहू शकता. तर याचा पर्पज काय हो, तर एखाद्या पर्टिक्युलर जॉबवरती जर नंबर ऑफ ऑपरेशन्स करायचे असतील सायमल्टेनियसली म्हणजे नंबर ऑफ ऑपरेशन्स जर सिक्वेन्सली जर तुम्हाला करायचे असतील तर अशा वेळी प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी किंवा टाईम सेव्ह करण्यासाठी किंवा प्रोडक्शन जेव्हा तुम्ही म्हणजे हाय प्रोडक्टिव्हिटीमध्ये तुम्ही या मशीनिंगचा यूज करता. म्हणजे या मशीनिंगमध्ये काय असतो, तुमचा जो पहिला स्पिंडल असतो तो वेगळा ऑपरेशन करत असतो, दुसरा स्पिंडल त्याच्यानंतरच ऑपरेशन करत असतो, तिसऱ्या स्पिंडलवरती दुसरा टूल माउंट केलेला असतो. म्हणजे जो नेक्स्ट ऑपरेशन आहे ते असं सिक्वेन्सली जे वर्कपीस आहे त्या वर्कपीसवरती ऑपरेशन सिक्वेन्सली करत जात असतात. म्हणजे जसं की सपोज समजा तुमचं वर्कपीस पहिल्या पोझिशनला आहे तर तुमचा ड्रिलिंग ऑपरेशन असेल, दुसऱ्या पोझिशनला बोगिंग ऑपरेशन असेल म्हणजे तुम्ही जे ड्रिल केलेलं आहे त्याला इनलार्ज करण्याचं काम असेल, तिसऱ्या पोझिशनला तुम्ही बघू शकता रिमिंग असू शकेल किंवा टॅपिंग ऑपरेशन असू शकेल, असे जे किंवा काउंटर बोगिंग असू शकतो, काउंटर सिंकिंग असू शकतो. असे डिफरंट ऑपरेशन्स जेव्हा आपण होल प्रोड्यूस करणं, मग त्याला इनलार्ज करणं, मग त्याला टॅपिंग करणं, असे डिफरंट सिक्वेन्सली ऑपरेशन्स जे आहेत ते इथं तुम्ही एका मशीनवरती तुम्ही करू शकता. म्हणजे जॉब जो आहे तो तुमचा फक्त जस्ट तुमच्या टेबलवरती तुम्ही डिफरंट लोकेशनला घेऊन जाऊ शकता आणि तुमच्या स्पिंडलमध्ये तो डिफरंट कटर किंवा कटिंग टूल होल्ड केलेला असतो आणि सिक्वेन्सली ते ऑपरेशन करू शकता. आणि तुम्ही इथं बघू शकता तुमचे जे स्पिंडल आहेत ते सेपरेटली ड्रिवन आहेत. म्हणजे कॉमन ड्रिविंग नाही आहे, म्हणजे सेपरेटली त्याचं स्पिंडल आहे त्याला सेपरेट मोटर अटॅच केलेला असतो. कारण तुम्हाला माहीत आहे डिफरंट ऑपरेशनला डिफरंट फीडची गरज असतो, डिफरंट स्पीडची गरज असतो. म्हणजे तुमचा जो टूल आहे तो डिफरंट स्पीड त्याला गरज असतो. जसं की तुम्ही बघू शकता टॅपिंग करताना स्पीड जो असतो तो ड्रिलिंग करताना नसतो, ड्रिलिंगसाठी वेगळा स्पीड लागतो, टॅपिंगसाठी वेगळा स्पीड लागतो. तर अशा पद्धतीनं म्हणजे सेपरेट मोटार इथं माउंट केलेला असतात जेणेकरून तुमचा जो फीड रेट आहे किंवा स्पीड आहे तो डिफरंट असू शकतो डिपेंड्स अपॉन दी ऑपरेशन. तुम्ही तर आणि तुमचे जे कॉलम्स आहेत या कॉलममधला गॅप जो आहे तो काही ठिकाणी फिक्स असतो, काही ठिकाणी व्हॅरिएबल असतो. म्हणजे तुमच्या जॉबवरती जर डिझायर्ड ऑपरेशन जर एका पर्टिक्युलर पोझिशननंतर पाहिजे असतील तर त्यानुसार ते तुम्ही व्हॅल्यू करू शकता किंवा काहीमध्ये ते फिक्स असतात. दी स्पीड अँड फीड ऑफ दी स्पिंडल आर कंट्रोल्ड इंडिपेंडेंटली. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं जे स्पीड आहे तो इंडिपेंडेंटली कंट्रोल केला जातो याला. आणि तसेच दिस टाईप ऑफ मशीन इज स्पेशली अडॅप्टेड फॉर दी प्रोडक्शन वर्कसाठी जिथं टाईम हा खूप महत्त्वाचा पॅरामीटर असतो त्या ठिकाणी तुम्हाला असल्या टाईपचे मशीनिंग तुम्हाला बघायला भेटतात.
A series of operations may be performed on the work by the simply shifting the work from the one position to the other on the work table. म्हणजे सिक्वेन्सली तुम्ही ऑपरेशन्स एका वर्कवरती तुम्ही करू शकता. सिक्वेन्सवर तुम्ही ऑपरेशन करू शकता. जस्ट तुम्ही वर्क जो आहे तो तुमच्या टेबलवरनं एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनला तुम्हाला घेऊन जावं लागेल. हे झालं गँग ड्रिलिंगबद्दल. नेक्स्ट आहे मल्टीस्पिंडल ड्रिलिंग मशीन. मल्टीस्पिंडल ड्रिलिंग मशीन आता तुम्ही इथं फिगरमध्ये बघू शकता. मल्टीस्पिंडल ड्रिलिंग मशीन इथं तुम्हाला दिसत आहे की नंबर ऑफ ड्रिलिंग मशीन आहेत, नंबर ऑफ स्पिंडलमध्ये ड्रिलिंग मशीन्स माउंट केलेले आहेत. तर याचा पर्पज काय? दी फंक्शन इज टू drill a number of hole in a piece of the work simultaneously and reproduce the same pattern of hole in number of identical piece in a mass production work. म्हणजे काय हो, तुम्ही इथं बघू शकता. सपोज तुम्ही आता बघितलात की नंबर ऑफ ठिकाणी तुमचा पंप जर असेल किंवा मोटार असेल, त्याचा जो बॅकसाईडचा जो केसिंग असतो, केसिंगवरती तुम्ही बघू शकता या पॅटर्नवरती तुम्हाला म्हणजे स्क्रू अटॅचमेंटसाठी तुम्हाला होल्स दिसतात. म्हणजे सेम होल्स तुम्हाला पर्टिक्युलर गॅपमध्ये दिसतात. कसं केलं जातात तो तरी मल्टीस्पिंडल ड्रिलिंग मशीनवरती केल्या जातात. म्हणजे यामध्ये काय होतं तर जो तुमचा स्पिंडल असतो, जे तुमचा जो ड्रायव्हिंग मेकॅनिझम असतो तो कॉमन असतो आणि नंबर ऑफ स्पिंडल असतात ज्यामध्ये तुमचे टूल जे आहेत ते होल्ड केलेले असतात. म्हणजे एका पर्टिक्युलर पोझिशनपाशी ते होल्ड केलेले असतात. आणि याला ड्रायव्हिंग जो असतो तो एकच असतो. म्हणजे सेम स्पीड आणि सेम फीड तो तुम्ही याला देऊ शकता. आणि डिझायर्ड पोझिशनला तुम्हाला म्हणजे डिफाईन पोझिशनला तुम्ही ॲट ए टाईम सायमल्टेनियसली एकाच टाईमला तुम्ही म्हणजे नंबर ऑफ होल एका फीसवरती तुम्ही नंबर ऑफ होल तुम्ही सेम पॅटर्नमध्ये तुम्ही काढू शकता किंवा करू शकता. तुम्ही असे नंबर ऑफ पॅटर्न्स तुम्ही बघितलेला असाल. तुम्ही रेग्युलर यूजमध्ये तुम्ही कुठेही बघा, जिथं पंप म्हणा, मोटर म्हणा, तुम्ही त्याची बॅकसाईडला केसिंग जर बघितलात तर त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की जे तुमचं जो डिफरंट म्हणजे सेम होल्स म्हणजे डिझायर्ड पोझिशनपाशी असतात. तर असे मास प्रोडक्शन करत असताना तर त्यावेळी तुमचं मल्टीस्पिंडल ड्रिलिंग मशीन यूज केला जातो. सच मशीन हॅव अ सेव्हरल स्पिंडल ड्रिवन बाय सिंगल मोटर. म्हणजे सेव्हरल स्पिंडल असतात. तुम्ही तर बघू शकता नंबर ऑफ स्पिंडल तुम्हाला दिसत आहेत किंवा ड्रिलिंग टूल जे दिसत आहेत ते एका स्पिंडलमध्ये माउंट केलेले आहेत. म्हणजे नंबर ऑफ स्पिंडल इथं आहेत. आणि हे जे आहे तो एंटायर स्पिंडल जे आहेत ते एकाच ड्रायव्हिंग मेकॅनिझमनी ते रोटेट केला जात असतो. अँड दी स्पिंडल होल्डिंग ड्रिल्स अँड ऑल दी स्पिंडल्स होल्डिंग ड्रिल्स आर फीड इन टू दी वर्क सायमल्टेनियसली. म्हणजे तुमचे जे रोटेशन आहे म्हणजे तुमचा जो ड्रायव्हिंग आहे तो कॉमन असतो आणि ॲज वेल ॲज तुमचा जो फीडिंग आहे तो देखील सायमल्टेनियसली केला जातो. फीडिंग मोशन इज युजली ऑब्टेन्ड बाय दी रायझिंग दी वर्क टेबल बट फीडिंग मोशन इज ऑल्सो सेक्युर्ड बाय दी लोअरिंग दी ड्रिलिंग हेड. म्हणजे तुमचा फीडिंग आहे तो फीडिंग मेकॅनिझम तुम्ही कसं करू शकता, एक तर तुमचा टेबल जो आहे तो टेबलला राईज करून करू शकता किंवा तुम्ही तुमचा जो हेड आहे ड्रिलिंग हेड आहे तो ड्रिलिंग हेड तुम्ही लोअरिंग करून म्हणजे डाऊन साईडला आणून तुम्ही करू शकता. दी स्पिंडल आर सो कन्स्ट्रक्टेड that their center distance may be adjusted in any position as required by the various job within the capacity of the drill head. For this purpose, the drill spindle are connected to the main drive by universal joint. म्हणजे यामध्ये जो सेंटर डिस्टन्स आहे तो तुम्ही ॲडजस्ट करू शकता एनी पोझिशनला. आणि हे जे आहे तो युनिव्हर्सली जॉईंट कनेक्ट केलेला असतात. म्हणजे तुम्ही आता इथे बघू शकता जर सपोज एक गेअर असेल तर सेपरेट सेम गेअर्स तुम्ही याला माउंट करून आता या गेअर्स हा मेन गेअर आहे, हा ड्रायव्हिंग गेअर आहे, हे बाकीचे सगळे ड्रिवन गेअर आहेत. आणि यामध्ये तुम्ही स्पिंडल देऊन म्हणजे ॲट अ युनिव्हर्सल म्हणजे एकाच तुम्ही गेअरवरून तुम्ही जे तुमचे स्पिंडल आहेत ते त्याला तुम्ही रोटेशन देऊ शकता. हे झालं मल्टीस्पिंडल ड्रिलिंग मशीनबद्दल. मल्टीस्पिंडल ड्रिलिंग मशीन फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवून घ्या, एखाद्या वर्कपीसवरती जर तुम्हाला डिझायर्ड पोझिशनला जर सेम ऑपरेशन सायमल्टेनियसली जर तुम्हाला करायचे असतील तर त्यावेळी मल्टीस्पिंडल मेकॅनिझम यूज केला जातो, मल्टीस्पिंडल ड्रिलिंग मशीन
यूज केला जातो. तर त्यामध्ये एकच कॉमन ड्रायव्हिंग मेकॅनिझम असतो आणि फीडिंग पण जो असतो तो सेम असतो. पण तुमचे जे स्पिंडल असतात ते नंबर ऑफ स्पिंडल असतात ते डिपेंड्स अपॉन तुम्हाला किती ऑपरेशन्स पाहिजे किंवा किती होल्स पाहिजे त्यानुसार तुम्ही तुमचे जे ड्रिलिंग्स आहेत ड्रिल स्पिंडल आहेत तेवढं तुम्ही माउंट करू शकता. हे झालं डिफरंट टाईप्स ऑफ ड्रिलिंगबद्दल. अजून एक शेवटचं ड्रिलिंग आहे डिफोल्ड ड्रिलिंग मशीन. आता डिफोल्ड ड्रिलिंग मशीन तुम्ही त्या फिगरमध्ये बघू शकता. तर दिस मे बी आयदर हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल टाईप. In this drilling machine, the type of drill is rotated. The part of drill is rotated and the drill bit that makes the hole kept stationary. म्हणजे यामध्ये काय होतं तुमचा जो जॉब असतो तो जॉब रोटेट असतो. तुमचा एवढे मशीन्स तुम्ही आत्तापर्यंत जे बघितलं त्यामध्ये तुमचा ड्रिल बीट आहे तो रोटेट होत होता. पण डिफोल्ड जो असतो डिफोल्ड मशीन आहे डिफोल्ड ड्रिलिंग मशीन त्यामध्ये तुमचा जॉब आहे तो जॉब रोटेट होत असतो आणि तुमचा जो ड्रिल आहे तो ड्रिल जस्ट फीड करत असतो. म्हणजे तो स्टेशनरी असतो जस्ट फीड करत असतो. जसं की तुम्ही लेथ मशीनमध्ये बघितलं टेलस्टॉकमध्ये तुमचा ड्रिल बीट असतो आणि तुमचा जो जॉब आहे तो चेकमध्ये होल्ड केलेला असतो आणि जॉब रोटेट होत असतो. तुमचा ड्रिल बीट जे आहे ते फक्त फीड देत असतो. अशा पद्धतीनं म्हणजे डिफोल्डमध्ये पण सेम तेच मेकॅनिझम असतो. तर तुमचा जो लार्ज वर्कपीस असेल तर तो वर्कपीस जो आहे तो चेक्समध्ये किंवा माउंट केलेला असतात आणि तो रोटेट केला जातो आणि तो तुमचा जो ड्रिल बीट आहे तो ड्रिल बीट जस्ट फीड दिला जातो. जस्ट वर्कपीसच्या अगेन्स्ट फीड दिला जातो आणि तुम्हाला होल प्रोड्यूस होतो. तर याचा उपयोग नेमका कुठं करत जातो. डिफोल्ड ड्रिलिंग इज डन इन अ कॉम्पोनंट लाईक रायफल बॅगल क्रॅन्कशाफ्ट लॉंग शाफ्ट ETC. म्हणजे तुम्ही आता बघू शकता रॅफेलचा जो तुमचा बॅगल असतो तो लार्ज डायमीटरचा असतो. लार्ज होलो डायमीटरचा असतो. तर तिथं अशा ड्रिलिंगसाठी तुमचा डिफोल्ड यूज केला जातो. तर हे झालं सिम्पल म्हणजे जे वेगळ्याच टाईप्स ऑफ ड्रिलिंग मशीन आहेत त्याबद्दल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ड्रिलिंग मशीनवरती कोणकोणते ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. म्हणजे तुम्ही ड्रिलिंग तर करू शकता ॲज वेल ॲज कोणकोणते डिफरंट ऑपरेशन्स तुम्ही ड्रिलिंग मशीनवरती परफॉर्म करू शकता त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.